माझ्यावर जे अन्याय झालेला आहे हे आमचे डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर साहेबांची काय माहीत आहे का नाही माहीत आहे मला माहीत नाही, तर हे साहेबांपर्यंत पोहोचण्याचं गरजेचं आहे. की साहेबांचं कायम शिवसैनिकांना न्याय आहे आणि एका स्टँडिंग नगरसेवकाला तुम्ही जर न्याय देऊ शकत नसाल साहेब तरी आमचं दुर्दैव आहे. मला अपेक्षा आहे हे तुमच्या माध्यमातून साहेबांपर्यंत जेव्हा बातमी जाईल तर मला न्याय मिळेल. उद्या मी फॉर्म भरत आहे आणि विजय खेचून आणि ताकद आमच्यात आहे, कारण मी एक शिवसैनिक आहे. सगळ्या जनतेचा आशीर्वाद ताकद माझ्या पाठीशी आहे. मला एवढंच अपेक्षित आहे की मला न्याय मिळावा. पण जर उमेदवारी मिळाली नाही शिवसेनेकडून तर मग पुढची भूमिका आपली काय असणार? मी जसं सांगितलं तुम्हाला, मी उद्या स्वतः फॉर्म भरतच आहे. तुम्ही पक्ष असेल की कुठल्या आघाडीतून? नाही नाही, मी अपक्ष फॉर्म भरत आहे उद्या. तर तुम्ही इथे स्थानिक लेवलला ज्यांना नेते मानत होता त्या राजेश क्षीरसागर यांच्याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे आता? कारण त्यांच्याच नेतृत्वाखाली तुम्ही आतापर्यंत काम केलेलं आहे आणि म्हणजे त्यांनाच पाठिंबा तुमचा याच्यामध्ये राहिलेला आहे. सदैव मी आजपर्यंत राजेश क्षीरसागर साहेबांच्या पाठीशीच राहिलेलो आहे. त्याच माध्यमातून मला असं वाटत होतं की माझं तिकीट कन्फर्म आहे की साहेबांचे मी एकमेव नगरसेवक आहे. कुठं घोडं आणलं कोणाचं आणलं मला नाही माहिती, कारण माझ्यावर अन्याय झालेला आहे. साहेब देखील आता म्हणतात माझा राहुल हातबळ झालेला आहे, माझे पंख कापले गेले आहेत. नेमकं पंख कुणाचे कापले गेले आहेत की माझं कापलेलं, माझा गळा कापला गेलेला आहे. आपण पॉम्पलेट काढले त्याच्यावर अधिकृत उमेदवार दिले, त्यासाठी तुम्ही वरिष्ठांची परवानगी घेतलेली असं? वरिष्ठांची परवानगी घेऊनच मी अधिकृत शिवसेनेचा मी ऑलरेडी नगरसेवक होतो. मी शिंदे साहेबांच्या गटात मी आहे, एकमेव नगरसेवक. मी विचारूनच मी माझं अहवाल छापलेला आणि मी घर टू घर माझे अहवाल गेले आहेत. 95% माझं पूर्ण वॉर्ड घर टू घर एकदा दोनदा फिरून झालेला आहे. आणि आता मी एवढं पुढे गेलेलो आहे आणि तुम्ही ऐन टायमाला उद्या तुम्ही एबी फॉर्म वाटणार आहे आणि माझं मला कळते की माझं त्यात लिस्टमध्ये नाव नाही आहे. राहुल चव्हाणांची हातबलता एवढी आम्ही कधी पाहिली नाही. तुम्ही आता देखील भावनिक झालेला आहे. नाही, मी 2015 सालीपासून मी जसं जनतेला माझा विश्वास ठेवून मला निवडून दिलेला आहे. मी जनतेशी प्रामाणिक राहिलेलो आहे. तुम्ही देखील पत्रकारांमधून बघितलेलं आहे की 2019 साली पूर आला असेल, 21 साली पूर असेल, मी 15-20 दिवस पाण्यात होतो. मी घरी सकाळी बाहेर पडलो 7ला तर रात्री झोपायला तयारी 10ला घरी जायचो. तुम्ही रात्रभर लोकांना घरात बाहेर काढलेला आहे आणि याची गवाही स्वतः तुम्ही पत्रकार बांधतो आहे, लोक आहेत सगळी माझी. आणि आता मला कळतं की राहुल चव्हाणचा निगेटिव्ह रिपोर्ट आहे. आणि निगेटिव्ह रिपोर्ट काढतोय कोण? मला तर असं म्हणत आहे की निगेटिव्ह रिपोर्ट पत्रकार बांधतो तर पत्रकार मीडियामध्ये यायला पाहिजे ना. एक की मीडिया मला असं दाखवा की मला ज्यांनी अहवाल दिलेला आहे की राहुल चव्हाण निगेटिव्ह रिपोर्ट आहे म्हणून. राहुल चव्हाण हे एकदम ऍक्टिव्ह नगरसेवक आहेत अशी आपली ओळख आहे. असं असताना नेत्यांची जवळीक असताना तुमचं तिकीट कापण्याची